भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरमद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि समता स्वातंत्र्याचे न्यायदाते व पुरस्कर्ते बंद झालं का पुन्हा चालू करायचं हीर समाजाला अस्तित्वाची जाणीव करून देणारे विद्वानांचे विद्वान पंडितांचे महापंडित भारतीय घटनेचे थोर शिल्पकार विश्वभूषण विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांना जीवनभर साथ देणाऱ्या माता रमाई माता भीमाई माता सावित्रीबाई माता यशोधरा मा जिजाऊ या सर्व समतावादी विचारांच्या महामानवांना व मातांना विनम्र अभिवादन करतो पंचांग प्रणाम करतो। ज्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार चालतो ती तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या संकल्पनेतून चैत्यभूमीची निर्मिती झाली आणि आपण प्रत्येक जण जाऊन चैत्यभूमीचे दर्शन घेतो ज्यांच्या मेहरबानीमुळे त्या चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्यांचे जनक बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र भैयासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर या संस्थेच्या मुख्य संरक्षक महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या वायवेगाने चाललेल्या धम्मकार्यास त्यागास पंचांग प्रणाम। या संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया या संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे चीफ इन कमांडर डॉक्टर ॲडव्होकेट भीमराव यशवंतराव आंबेडकर या संस्थेचे राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आणि हिंदू मित्र सरसेनापती अनंतराज आंबेडकर सर्व आंबेडकर परिवाराला त्यांच्या कार्याला कर्तृत्वाला वंदन करतो जय भीम करतो। तसेच आजच्या या सम्यक प्रतिष्ठान अंतर्गत बोधी वृक्ष विहार सातपाडा या बोधी वृक्ष विहार आणि सम्यक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय मधुकररावजी कांबळे साहेब उपाध्यक्ष हरिश्चंद्र शिंदेजी सरचिटणीस प्रभाकरजी पगारे साहेब तसेच या कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आदरणीय बीबी खरात गुरुजी बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक फुलझेले गुरुजी बौद्धाचार्य खंडे गुरुजी मोहिते गुरुजी आणि ज्यांनी मला या कार्यक्रमाला आमंत्रण दिले ते आमचे मित्र भारतीय बौद्ध महासभेचे सभासद तुमच्या
या सम्यक प्रतिष्ठानचे सुद्धा सभासद आहेत. यांचं सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना मानापानाचा क्रांतिकारी जय भीम. जय भीम. तर आज या ठिकाणी वर्षेवास या सानपाडा नगरीमध्ये या सम्यक प्रतिष्ठान आणि बोधिवृक्ष विहार कमिटी यांच्या वतीने आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते सर्व यांच्या वतीने हा वर्षेवासातला 12व पुष्प माझ्या हस्ते गुंफण्यात आलेला आहे. आणि मला या ठिकाणी जो काही धम्म सांगता येईल माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण आपलं लेकरू समजून मी काय एवढा मोठा प्रवचनकार नाही, परंतु भारतीय बौद्ध महासभेच्या सानिध्यात आहे. मला जसं जमल तसं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहात. आपण सर्व इथं सिनियर माझ्यापेक्षा खूप आपण मोठे आहात, विद्वान आहात आणि सगळे जाणकार आहात. कृपया काही शंका कुशंका वाटल्यास नंतर मला माझ्याशी चर्चा करू शकता आपण. तर मला विषय आहे बौद्ध धम्म आणि मानवता. मानवता काय असते आणि मानवता ही केव्हापासून आमच्यामध्ये आली हा विषय आहे. बंधनो, 13 ऑक्टोबर 1935 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला या ठिकाणी नाशिक धर्मांतराची घोषणा केली आणि 21 वर्ष धम्माचा अभ्यास करून 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तेव्हापासून आम्हाला मानवता कळायला लागली. तेव्हापासून आमच्यात मानवता आली. मानवता होती पण आम्हाला समजत नव्हती, आमच्या समाजाला समजत नव्हती. आम्ही अस्पृश्य होतो. बंधनो, मानवतेचं पहिलं कार्य बाबासाहेबांनी केलं असेल ते 14 रुपयाचं पाणी सुरू केलं. सर्वांना पाण्याचा अधिकार मिळवून दिला. ही मानवताच आहे. काळा मंदिराचा प्रश्न असेल 1930 पासून 35 पर्यंत काळा मंदिराचा लढा दिला की आम्ही माणसं आहोत, आम्हाला माणसासारखे अधिकार द्या, आम्हाला ही देवाच्या दर्शन घेण्याचा अधिकार द्या. परंतु इथल्या सनातन्यांनी आम्हाला देवाच्या पाया पडायचा अधिकार दिला नाही, देवाचं दर्शन घेण्याची मुभा दिली नाही किंवा त्या रथाला हात लावू देण्याचीही मुभा दिली नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारला. आणि बौद्ध धम्म स्वीकारत असताना महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी 2500 वर्षापूर्वी बौद्ध धम्म सांगितला आणि त्या धम्मामध्ये मानवता आहे. जसं उपाली न्हावी, सुमित भंगी, बघा लक्ष द्या, उपाली न्हावी, सुमित भंगी, गणिका आम्रपाली, ज्यांनी 999 खून केले, डाकू अंगोलीमाल बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराला विषय होता अंगोलीमाल महामंगल सूत्र. त्याच्यामध्ये अंगोलीमाल सूत्र होतं, गर्भमंगल दिन आणि अंगोलीमाल सूत्र त्याच्यामध्ये विषय माझा होता जिल्ह्याला. तेव्हा मी त्याच्यासाठी ही गाणं लिहायला सांगितलं गुरुजींना. तर तेव्हा त्यांनी हे गीत लिहिलं. गीताचा शेवट करतो. शिष्यदार भगवंताचा उतार झाला अंगोलीचा. बघा, जो भगवंताचा शिष्य झाला त्याचा उद्धार झाला. उद्धार झाला भगवंत अंगोलीचा. बौद्ध धम्माची महती गाता म्हणे तो फटवून. बौद्ध धम्माची महती गाता सांगे तो पटवून. थकीला अंगोलीमाल पळून. और थकीला अंगोलीमाल पळून. शौर्य आणि अवसान त्याचे सारेच गेले गळून. शौर्य आणि अवसान त्याचे सारेच गेले गळून. थकीला अंगोलीमाल पळून. और थकीला अंगोलीमाल पळून.
अहो थकीला अंगोली मालो करून प्रत्येक टायमाला प्रवचन म्हटलं ना की लोक बोर होतात. प्रवचन आणि आपल्याकडे प्रवचन म्हणलं की आमचे प्रशिक्षित बौद्धाचार्य केंद्र एक तास 2 तास, पण लोकांचं कसं काय होतं, बसण्याची मानसिकता नसते, जांभळ्या येतात कारण सवयच नसते. तर मी या ठिकाणी तुम्हाला एक मुक्त छंद ऐकवतो आणि त्यानंतर एक गाणं ऐकवतो. बंधन मुक्त छंद आहे 4 ओळीचा. त्या मुक्त छंदाचं नाव आहे डोळे. काय आहे? शांत राहा. जेव्हा तडफडत होतो आम्ही तहानेने, मुक्त छंद आहे. जेव्हा आम्ही तडफडत होतो त्या तहानेने, तेव्हा व्याकुळतेशिवाय हे काहीच बोलत नव्हते डोळे. अरे मेलेल्या लेकरावर सुद्धा अश्रू ढाळायला तयार नव्हते डोळे. जेव्हा तुझ्या नावाचा डंका घुमला 10 दिशांना बाबा, जेव्हा तुझ्या नावाचा डंका घुमला 10 दिशांना बाबा, तेव्हा मात्र खाडकन जागे झाले माझे हे भिजलेले डोळे. तू हाक दिलीस बाबा, तू हाक दिलीस, सगळे जमले एकवून सगळे, मग मात्र बाबा तू तुझ्या जय जयकाराने कहरच केला. मग मात्र बाबा तू कहरच केलास. मग मात्र बाबा तू कहरच केलास. जेव्हा घेतलेस ओंजळीत 14 तळे, अरे तेव्हापासून तर माझे पाणीदार झाले डोळे, तेव्हापासून तर माझे पाणीदार झाले डोळे, तेव्हापासून तर माझे पाणीदार झाले डोळे. जय भीम. बंधू, या ठिकाणी 12वे पुष्प आपण या ठिकाणी मला सन्मानित केलं. मी जे प्रवचन जे काही फार सांगितलं आपण शांतपणे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक, उपासिका, बालबालिका, आमचे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक, सर्व गुरुजन वर्ग, या सर्वांना परत एकदा मैत्रीपूर्वक क्रांतिकारी जय भीम करतो. इथेच थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. मी नाही बोलो पप्पा फोन कर. फोन आहे ना. आणि प्रतिष्ठा अंतर्गत बोधी वृक्ष विहारातर्फे आपण इथे वर्षावासाचा जो कार्यक्रम घेतो त्याकरता बौद्ध धर्माच्या याच्यावर ज्यांनी ज्यांनी वाचन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, त्या व्यक्तीला प्रवचनकाराला बोलवून आपण प्रवचन ऐकून घेतो, मनन करतो, तसं वागण्याचा प्रयत्न करतो. प्रवचनकाराने भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचं सत्याग्रह करून आणि सांगितलं आम्ही माणसासारखी माणसं असताना आम्हाला जवळ घ्या. पर्वतीचा सत्याग्रह केला, काळा रामाचा सत्याग्रह केला तरी त्यांना काही पाणी फुटलं नाही आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी प्रवचनकारांनी सांगितल्याप्रमाणे 1935 साली एवढे मुक्कामी जायचं. हिंदू धर्मात जन्माला आलो तरी हिंदू धर्मात म्हणणार नाही, छप्पनपर्यंत वाट पाहिली. आणि त्या आता प्रवचनकाराला विषय दिलेले आहे बौद्ध, बुद्ध, धम्म आणि मानवता. मानवता त्यांनी त्यांच्या हिशोबाप्रमाणे स्पष्टपणे आपल्याला सांगितलेली आहे. आपण वाचन करून, मनन करून तसं वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळं तुम्ही करायचा आणि दुसरा सांगायचा, म्हणजे आपण आपल्या बौद्ध धर्माचा प्रसार करून तो जास्तीत जास्त वाढेल याचा प्रयत्न करू. मी इथे सांगतो. जय भीम. गुरुजी खूप चांगलं आहे. धन्यवाद.
एक सूचना आहे, प्रवचन चालू असताना मोबाईलचा वापर कोणीही करू नये. त्यानंतर 13वे पुष्प गुंफणार आहोत. रविवार दिनांक 6/10/24 आयुष्य मानिनी ज्योती जाधव आणि त्यांना विषय दिलेला आहे कलाम सुप्त मानव मुक्तीचा जाहीरनामा आणि त्या दिवशी धम्मदाते आहेत आयुष्य मानिनी सुप्रिया जाधव. तरी सर्वांनी परत यामध्ये यायचंच आहे. हजारोच्या संख्येने यायला पाहिजे. हजारोच्या संख्येने यायला पाहिजे. आपला कानपाड्यामध्ये आपण जवळजवळ 450 आपण रहिवासी आहोत. त्यापैकी आपण ते 125 लोक मेंबर झालेले आहेत. 74 फक्त. आपण 1200 रुपये वार्षिक वर्गणी ठेवलेली आहे सभासद फी. तथापि आतापर्यंत फक्त 24 लोकांनी फी दिलेली आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो, आता 2-3 महिनेच राहिलेले हे वर्ष संपवायला, तरी आपण जास्तीत जास्त वर्गणी द्यावी, सभासद वाढवावेत. कारण आपल्याला आता वेरूळचं एक उदाहरण आहे, तिथं बुद्धविहाराकरता जागा अलॉट होऊन तिथं सभासद नसल्यामुळे तो त्यांचा विहाराचं काम पुढं गेलेलं नाही. तसं होऊ नये या दृष्टीनं आपण जास्तीत जास्त सभासद होऊन आपण जास्तीत जास्त आर्थिक सक्षम कसं होऊ या दृष्टीने विचार करायला पाहिजे. आता आजच्या प्रवचनकारांनी आपल्याला चांगलं प्रवचन दिलं, त्यांचे आभार. तसेच अध्यक्ष यांनी पण आपलं वेळात वेळ काढून अध्यक्षस्थान स्वीकारलं, त्यांचे पण आभार. आता जो पुढचा विषय आहे, आपल्याला आपल्या विहाराबद्दल बांधकाम कसं करायचं याबद्दल प्रत्येकाने आपली आपली मतं मांडावी असे मी विनंती करतो. आज एक खास विषय घेतलेला आहे आपण या विहाराच्या बांधकामासंबंधी. थोडं तरी विहाराचं बांधकाम झालं पाहिजे, काही प्रमाणात तरी व्हायला पाहिजे असा आमच्या सर्वांचीच इच्छा आहे. आणि आमच्या कमिटीमध्ये सुद्धा हा निर्णय झाला की जो कोणी आपल्याला विहाराला मदत म्हणून हे विहाराचं बांधकाम काही प्रमाणामध्ये करून देत असेल तर ते आपण घ्यायला काही हरकत नाही. आणि आपलं संरक्षण आपण आपल्याला मजबूत करायचं आहे. आपल्याला कुठलाही पक्ष इथं वर्ज नाही. कुठल्याही पक्षाचं आपण मदत घेणं हे आपल्याला काही वर्ज नाही. आपण कोणाच्या पक्षात प्रवेश करत नाही. आपण कोणाच्या पक्षाला बांधिलकी सांगत नाही. पण जे मंडळी उदार अंतकरणाने आपल्याला हे पत्रे टाकून देणार आहेत चांगल्या प्रकारे आणि ठामपणे पत्रे, तर असं काही पक्षातले लोक आपल्याला ते मदत द्यायला तयार आहेत. ते आपण घ्यायची की नाही घ्यायची. काही लोकांचं काही फार थोडे लोकच असेल की आपण आपल्या हिमतीवर बांधू, पण आपण आपल्या हिमतीवर बांधायला आपण जर गेलो तर आणखी 10 वर्ष जातील. हे विहार काय आहे तसंच राहील. परंतु जर आपल्याला चांगल्या मनाने ते जर स्वीकारायचं असेल तर ते आपण स्वीकारूया. आणि ज्या कोणाला अजूनही काही मतं व्यक्त करायचं असेल त्यांनी ती करावी. पण जी आलेली ऑफर आहे ती फार महत्वाची आहे आणि चांगली आहे. आता इथे ज्येष्ठ नागरिक संघ आहे, त्या ज्येष्ठ नागरिक संघवाल्यांनी सगळ्या पक्षांच्या देणग्या स्वीकारलेल्या आहेत. बरोबर 20 लाख रुपये त्यांचे देणगे जमा झालेले आहेत. ते काही पक्ष वगैरे काही भेद मानत नाहीये. त्यांना कुठलाही पक्ष सारखा आपणही तशी जर भूमिका घेतली तर आपल्याला काय हरकत आहे. जे मदत करील आपल्याला ते मदत आपण घ्यायला हरकत नाही आणि ती आपण घ्यावी असं आम्हाला वाटतं. कमिटीमध्ये मग अशी आमच्या चर्चा झाली की ती मदत घ्यायची आपल्याला आणि आपण त्या दृष्टिकोनातून बाकीच्या लोकांची मतं काय आहेत ते आपण बघूया आणि या विहाराला एक चांगलं स्वरूप आपण देऊया. नाही तर हे विहार कधी पडेल काही सांगता येत नाही. ते फक्त लाकडांचा तंबू आहे, तसं काही भरोसा नाही आहे. परंतु याच्यावर पत्रे टाकायचे, काम लावायचे, दर्जा टाकायचे,